आणि क्रिकेटवर त्यांचं खूप प्रेम आहे. नक्कीच नारायणदादा पाटील, त्यानंतर सूर्यकांत भाऊ पाटील, हरेश भोईर, शिवा भोईर, ऑल कमिटीच्या वतीनं हा दादांचा शुभ सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. धन्यवाद दादा. त्यानंतर उत्तमजी पाटील आहेत. उत्तमजी पाटील यांनी देखील आम्हाला स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची पारितोषिक स्पॉन्सर केलं. उत्तमजी पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. पुढील स्वागत मूर्ती आहेत उत्तमजी पाटील. त्यानंतर रघुनाथजी कृष्णा घरात आपण देखील यायचं आहे. नक्की ज्या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेत, स्वागत सन्मान होतोय उत्तम पाटील यांचा. हरेश भोईर, सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते उत्तम पाटील यांचा देखील शुभ सन्मान होतोय. आपल्या गावच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती ताराबाई राम मुकादम विद्यमान सरपंच आहेत, त्यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. वेले ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती ताराबाई राम मुकादम या माऊलींना देखील आपण सन्मानित करूया. रघुनाथजी घरात या आपण, कारण की या स्पर्धेसाठी ज्यांचं लाख मोलाचं सहकार्य आहे, प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केलेत, असं व्यक्तिमत्वाचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्वर्गीय सुमित्राबाई कृष्णा घरात नंबर 1 ची ट्रॉफी, स्वर्गीय कांताबाई जगन घरात क्रमांक 2 ची ट्रॉफी आणि स्वर्गीय कमलाबाई बालाराम माली क्रमांक 3 ची सुंदर ट्रॉफी जी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे, असे व्यक्तिमत्व रघुनाथ कृष्णा घरात यांचा आपण स्वागत सन्मान करूया. रघुनाथजी घरात या आपण. चला, अगदी अतिशय चांगल्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता ही स्पर्धा आपली यशस्वीरित्या पार पडलेली आहे. सर्व संघांच्या खेळाडूंचं, कॅप्टनचं, पाठराख्यांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करून थोड्याच वेळेला त्या स्पर्धेच्या मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. नरेश म्हात्रे यांच्यावरून आई गावदेवी भादवा टीमचं अभिनंदन. धन्यवाद नरेशजी म्हात्रे. रघुनाथजी घरात यांचं आई गावदेवी 40+ वेले संघावर खूप प्रेम आहे मित्रांनो, आणि अगदी त्या व्यक्तिमत्वाचा हा संपूर्ण आई गावदेवी 40+ संघाच्या वतीनं येत्या स्वागत आणि सन्मान केला जातोय, ज्यांनी या स्पर्धेसाठी तब्बल पहिली, दुसरी आणि तिसरी क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. धन्यवाद रघुनाथजी घरात. चला हरीश भाऊ, आपण पंच, समालोचक, गुणलेखक, मंडप डेकोरेटर, डीजे, लाईव्ह स्वागत सत्कार घेऊया. त्यांचं देखील या स्पर्धेसाठी चांगला हातभार सहकार्य आहे. चला आपले तिन्ही पंच या आपण. सुरेश घरत सर, सुनील म्हात्रे सर, भाऊ पाटील, त्यानंतर आपले गुणलेखक अल्पेश गायकवाड, आमचे ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी, डीजे आबी, मंडप डेकोरेटर सर्वांनी यायचं आहे. चला लाईनअप मध्ये या. चला घरत सर तुम्ही पुढे राहा, मोठ्यानं मोठा मान देऊया आपण. सुनील म्हात्रे तुम्ही पुढे चला, का भाऊ मोठे आहेत? सुनील म्हात्रे मोठे आहेत. चला, नाही विचारलेलं बरं, तसे पण सुनील म्हात्रे जात नाही आपल्याला माहित आहे. चला चला एका पाठोपाठ चला पटापट. दादा, अरे दादा आपण तयार हा. पंचांचं स्वागत सन्मान घ्या. स्वागत आणि सन्मान. गेले 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची उत्कृष्ट पंचगिरी आपण पाहिली, अचूक निर्णय दिले आणि ते सर्व खेळाडूंनी मान्य केलेत. नक्की सर्व खेळाडूंचा आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. देवीदास म्हात्रे डीएम याच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय. सुरेश घरत सर, मॅन फॉर कारिवली. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. सुनील म्हात्रे,
मॅन फॉर पिंपलास. चला आपण स्वागताने सन्मान करतोय या स्पर्धेचे उत्कृष्ट पंच सुनील म्हात्रे सरांचा, त्यानंतर भाऊ पाटील मॅन फॉर खारबाव, त्यानंतर अल्पेश गायकवाड आपण जायचं आहे. चला आपण अल्पेश गायकवाडचा स्वागत सन्मान करीत आहोत भाऊ पाटील यांच्या नंतर. खूप विश्रांतीनंतर मैदानामध्ये आले. शेलू माता येथे देखील ट्रॉफी पटकावली आणि सलगची दुसरी फायनलची ट्रॉफी. क्या बात आहे. लालचंद तरे लेट पण थेट अगदी 20 धावा केल्या, चांगली फिल्डिंग केली. लक्ष्मण नाईक दादा चांगला खेळ. नक्कीच आज प्रदीप दादा पाटीलचा खेळ पाहायला मजा आली. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे चांगली फिल्डिंग. अल्पेश गायकवाडचा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आपण होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर. नक्कीच रवींद्रदादा पाटील यांची ओळख होती पहिले लाईव्ह आणि स्टुडिओ बोलला तर वेले गावाची आन बान शान रवींद्रदादा जनार्दन पाटील. नक्कीच सर्व गोष्टी होते दादांकडे. त्यानंतर डीजे अभी चले डीजे मॅन अभिचं स्वागत सत्कार. डीजे अभिचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. चल रे डीजे वाला. मंडप डेकोरेटर कोण आहेत? जितू मंडप डेकोरेटर आपले कोण आहेत गावातले? चला या मंडपाला कोण आहे? वाल्मिक पाटील मंडप डेकोरेटर. आणि या स्पर्धेचे प्रमुख समालोचक कालराम केनदादा यांचंही स्वागत करायचं आपण. कुठलीही स्पर्धा असो का कालराम केनी यांच्याशिवाय ती अधुरी असते. असे समालोचक कालराम केनदादा आमचे मानकुलीकर. वाल्मिक सर. वाल्मिक यांचंही स्वागत करायचंय. धन्यवाद अनिल केनी. होम फोटो लाईव्ह इथे आमचे अभि डीजे. त्यानंतर वाल्मिक पाटील मंडप डेकोरेटर. आयोजन कमिटी कोणाचा स्वागत सत्कार आहे का बक्षीस समारंभ सुरू करायचा? शहाजी दादा भुईर पोलीस पाटील वेले दादा. शहाजी दादा आपण स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. चला आमने टीम आपण देखील समोर येऊन बसा. आपण जगदीश दादा मुकादम आपलं देखील स्वागत आहे. शहाजी दादा भुईर वेलेगावचे पोलीस पाटील यांचा देखील स्वागत आणि सन्मान होतोय. सुरगण भाऊ बक्षीस समारंभ सुरू करायचा. चला धन्यवाद. सर्वांचे स्वागत सन्मान आपण इथेच कंप्लीट करून या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू नाव आहे लालचंद तरे. 20 धावा. एंट्री लेट पण ग्रेट. क्या बात आहे. फायनल सामना 20 धावा लालचंद तरेने टोकल्या. आणि नक्कीच आपण राजन थले माजी उपसरपंच वेले यांच्या शुभ हस्ते लालचंद तरेला देऊया अंतिम सामन्यातील ही सुंदर सामनावी ट्रॉफी जी आम्हाला हरेश सत्यवान भोईर विद्यमान सदस्य यांनी स्पॉन्सर केली. स्वर्गीय पवन सोपनदादा भोईर यांच्या स्मरणार्थ. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ची ट्रॉफी उचलायची आहे. ही ट्रॉफी देखील आम्हाला
हरीश भोईरनं स्पॉन्सर केलेली आहे. नाव आहे बघा, अगदी 2 गोलंदाज पहिली जाईल गोलंदाज. बघा, अगदी 2 गोलंदाज या रेस मध्ये होते. दोन्ही गोलंदाजांचे सेम विकेट. शिवनेश्वर आमनेचे महेंद्र 4 विकेट, धावा दिल्या 37. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय गावदेवी बादवा टीमचा मच्छिंद्र मात्रे, विकेट 4 आणि धावा 33. म्हणजे 4 धावीनं महेंद्र मागे राहिलेत. हरकत नाही, चांगला खेळ. फायनलचा पकडत नाहीयेत. यस, क्या बात है. अंतिम सामन्याचा आपण धावा आणि विकेट काउंट करीत नाही आहोत. मच्छिंद्र मात्रे अखेरकार या स्वर्गीय पवन स्मृती चषकाचे उत्कृष्ट गोलंदाज ठरले. संजयभाई म्हात्रे यांचे सर्वात आवडते गोलंदाज आहेत. क्या बात है. बाईंनी जो चेंडू फेकला होता त्या हाताला आता ट्रॉफी लागली. त्याची कला आहे. यस. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? खेळाडू मधून गेस कराल का? या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलेत. नक्कीच अंतिम सामन्यातून अपेक्षित ठरले. मात्र 2 दिवस ज्यांनी खूप मेहनत केली. नाव आहे संतोष जोशी, 58 धावा. क्या बात है संतोष जोशी सर, अभिनंदन. सॉरी, 55 धावा. हे बक्षीस वितरणासाठी मी उत्तमजी पाटील यांना विनंती करतोय. ही ट्रॉफी देखील आम्हाला हरेश भोईर यांनी स्पॉन्सर केलेली आहे. अतिशय सुंदर ट्रॉफी आहेत. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज शिवनेश्वर आमने टीमचे संतोष जोशी सर. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी. विजेता संघ आहे न्यू मिलन पायगाव आणि बक्षीस आम्हाला स्पॉन्सर केली होती मान्यश्री रघुनाथ कृष्णा घरात, स्वर्गीय कमलाबाई बालाराम माली यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. आणि ट्रॉफी वितरणासाठी मान्यवर कक्षामधून मी रवींद्र दादा, सरपंच मॅडम, चला सौभाग्यवती ताराबाई राम मुकादम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मावली ट्रॉफी आपण न्यू मिलन पायगाव टीम ला वितरण करायचे आहे. धन्यवाद. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूंचे अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ राहिला आहे शिवनेश्वर आमने. बक्षीस स्वरूप आहे ट्रॉफी आणि रोख रक्कम. नक्कीच आपण देऊया पुढील बक्षीस. या स्पर्धेचं 3य क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय कांताबाई जगन घरत यांच्या स्मरणार्थ आम्हाला रघुनाथ कृष्णा पाटील घरात यांनी स्पॉन्सर केली आहे. राजनजी थले माजी उपसरपंच विले यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण. बक्षीस स्वरूप आहे ट्रॉफी आणि रोख रक्कम. त्यानंतर आपण देणार आहोत मित्रांनो या स्पर्धेतील मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. हे बक्षीस खूप मोठं असतं. फायनल ट्रॉफी पेक्षा सर्वांच्या नजरा मॅन ऑफ द सिरीजच्या खेळाडूवर लागून असतात. आणि ट्रॉफी वितरणासाठी मी मान्यवर कक्षामधून रवींद्रदादा पाटील यांना विनंती करतोय. दादा आपण पुढे यायचं आहे. ही ट्रॉफी देखील आम्हाला हरेश सत्यवान भोईर यांनी स्पॉन्सर केली आहे, स्वर्गीय पवन सोपनदादा भोईर यांच्या स्मरणार्थ. आणि या स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू आहे ज्याच्या नावावर तब्बल 99 धावा, 2 विकेट. नाव आहे वन मॅन आर्मी नितीन गवली. न्यू मिलन पायगाव टीम चे खेळाडू ज्यांनी 99 धावा ठोकल्या 3 सामन्यातून आणि 2 विकेट घेतल्या. तेच ठरलेत स्वर्गीय पवन स्मृती चषकाचे मालिकावीर रवींद्रदादा पाटील यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण. आणि आता आपण जाऊया
स्पर्धेचा विजेता चॅम्पियन संघ संजयभाई म्हात्रे फॅन टीम गावदेवी भादवाड